पनवेल महानगर पालिका क्षेत्र के खारघर जोन में संपूर्ण दारूबंदी की मांग आज एक बार फिर से विधानसभा में सुनाई दी। स्थानीय बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने इस मुद्दे को उठाते हुए सरकार से तत्काल निर्णय का आह्वान किया। उन्होंने कहा कि स्थानीय नागरिक और तमाम सामाजिक संस्थाएं लगातार खारघर में नो लीकर जोन कायम रखने की मांग करती रही हैं, लेकिन अब आबकारी विभाग और पुलिस ने वहां पर दारू शराब की दुकानों की लाइसेंस देने की शुरुआत कर दी है। विधायक प्रशांत ठाकुर ने नागरिकों के विरोध का हवाला देते हुए सरकार से यह मांग की कि पनवेल महानगर पालिका को ऐसा विशेष अधिकार दिया जाए ताकि वो इस बाबत एक नया प्रस्ताव पारित कर सके और खारघर में संपूर्ण दारूबंदी लागू हो सके। विधायक प्रशांत ठाकुर के सवाल के जवाब में वित्त मंत्री और राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने संवैधानिक नियमों का हवाला देते हुए पंचायत कानून, नगर पालिका कानून और महानगर पालिका कानून के हवाले से कहा कि जिस तरह से पनवेल महानगर पालिका की आबादी 15 लाख के पार चली गई है और खारघर जोन की आबादी 5 लाख के पार जा रही है, ऐसे में वहां पर तमाम बड़े प्रतिष्ठान आ रहे हैं, बड़ी कंपनियां आने की तैयारी है। ऐसे में यह संभव नहीं है कि खारघर जोन में संपूर्ण दारूबंदी लागू की जाए। उन्होंने साफ तौर पर कहा कि ऐसा कोई भी कानून नहीं है कि किसी महानगर पालिका को ऐसा प्रस्ताव या कानून या प्रोविजन तैयार करने का अधिकार दिया जा सके। विधायक प्रशांत ठाकुर लगातार इस बात की मांग करते रहे कि खारघर में संपूर्ण दारूबंदी होनी चाहिए, लेकिन इसके जवाब में उप मुख्यमंत्री अजित पवार ने जो कुछ कहा वह सुनने लायक है। देखिए मानसून अधिवेशन से विधायक प्रशांत ठाकुर का सवाल और उस पर उप मुख्यमंत्री अजित पवार का जवाब क्या है। दारूबंदीच्या आणि दारूच्या वेगवेगळ्या विक्रीच्या परवान्याला विरोध करण्याच्यासाठी म्हणून आहे। अध्यक्ष महोदय, खारघर हे तसं हमरस्त्यावरचं गाव आहे आणि आजच्या काळामध्ये खारघरची गणना ही अत्याधुनिक अशा पद्धतीच्या शहरामध्ये होते आहे, पण रस्त्यावरती असलेल्या या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2002 साली परवाना दिला गेलेला आहे। याच्या आधी या ठिकाणी कुठलाही दारूचा परवाना नव्हता, दारू विक्रीचं त्या ठिकाणी दुकान नव्हतं। 2002 साली या ठिकाणी पहिला परवाना दिला गेला होता आणि तेव्हापासून या संदर्भामधला विरोध सुरू झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं देत दारूबंदीच्या संदर्भामधली मागणी आग्रह करत जी सुरुवात झाली, याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दारूबंदी झाली। 2007 साली 14 नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतीने ठराव केला आणि दारूबंदी केली। त्यानंतर त्यानं या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती या दारूच्या दुकानांच्या विरोधामध्ये आंदोलनं होत राहिली आहेत। संघर्ष नावाची एक संस्था, ही संस्था सगळ्या सामाजिक राजकीय संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केली। अध्यक्ष महोदय, त्यांच्या चळवळीचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे आणि या सगळ्या निवेदनं आणि या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दारूच्या दुकानांवरती सातत्यानं बंदीची मागणी होत राहिली। आत्तापर्यंत केवळ 3 हॉटेल, एक स्वतःला 4 स्टार म्हणवणारं हॉटेल, त्यांच्याकडे परवानगी बारची, एक आणखीन एक निरसुख पॅलेस, जे रसोई, एवढ्यालाच त्या ठिकाणी आत्तापर्यंत परवानगी मिळाली। ती सुद्धा कायद्याचे पळवाटा शोधूनच त्या ठिकाणी त्यांनी परवानगी मिळवली। या सगळ्याच्या विरोधामध्ये सातत्यानं खारघरच्या नागरिकांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे आत्ता ज्या वेळेला एक थेट वाईन शॉप हे मुंबईतल्या परवानगी शिफ्ट करून खारघरमधल्या एका मोठ्या रस्त्यावरती, मुख्य रस्त्यावरती देण्यात आलं, तेव्हा लोकांच्या भावनांचा कडेलोट झालेला आहे। जर एखाद्या शहरातली लोक ही दारूबंदी मागतायत, त्याच्या पलीकडे ठाणे जिल्हा सुरू होतो, अवघ्या काही अंतरावरती पलीकडच्या बाजूला अन्य शहरं आहेत, त्या ठिकाणच्या लोकांचा जर अशी भूमिका नसेल तर ठीक आहे, पण इथे 2002च्या आधीपर्यंत एकही लायसन नाही। 2002ला पहिलं ते रद्द झालं, पण तेव्हापासून आत्तापर्यंत केवळ 3 परवानग्या होत्या, तर आत्ता या नव्यानं सुरू झालं आहे आणि मग केवळ कायद्यातल्या पळवाटा का दाखवले जातात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझे प्रश्न या ठिकाणी आहेत। इथं उत्तरामध्ये म्हटलं गेलं आहे की पनवेल महापालिकेनं पहिल्यांदा 2019 साली संपूर्ण महापालिका हद्दीमध्ये या अनुज्ञप्त्या बंद करण्याच्या संदर्भातला ठराव केला। खात्यानं सांगितलं तसं करता येत नाही। मग त्यांनी पुन्हा ठराव केला की खारघर आणि परिसरात दारूबंदी करू, पुन्हा आपण सांगता हे नियमाला धरून नाही। एक महापालिका, एक यंत्रणा
स्वतःहून सांगते की त्या लोकांची इच्छा आहे आणि म्हणून हा ठराव करतोय. एकदा केला तो तुम्ही सांगता नाही अलाउड, दुसऱ्यांदा केला तो सांगता नाही अलाउड. नेमकं अलाउड काय आहे? ह्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत का 25% मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या या ठिकाणी एकूण 50% लोकांनी मतदान केलं आणि 25% लोकांनी मागणी केली की होणार. अध्यक्ष महोदय, ही सगळी प्रक्रिया अतिशय जटिल आहे. महापालिकेनं उद्दिष्ट लोकांच्या वतीनं जाहीर केलंय, मग खातं स्वतःहून ही प्रक्रिया का इनिशिएट करत नाही? का या पद्धतीनं कलेक्टरला ते सांगू शकत नाहीत? आणि माझी आज विनंती आहे या प्रश्नाच्या माध्यमातून दादांना की खात्यानं याला सुरुवात करावी. कलेक्टरला सांगावं की तुम्ही मागणी करा, जेव्हा मतदान होईल त्याला आम्ही तयार आहोत. ज्या अर्ज द्यायचे ते अर्ज द्यायला सुद्धा नागरिकांच्या वतीनं आम्ही तयार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की 14 नोव्हेंबर 2007ला जर ग्रामपंचायतीच्या पूर्ण क्षेत्रामध्ये दारूबंदी झालेली होती, जर 2016 साली ते क्षेत्र महापालिकेमध्ये समाविष्ट झालं, तर कायद्यात कुठं तरतूद आहे की ग्रामपंचायतीची महापालिका झाली म्हणजे त्या क्षेत्राची या ठिकाणी दारूबंदी रद्द झाली? ही तरतूद कुठे आहे? तर ही तरतूद जर नसेल तर ती दारूबंदी कायम ठेवली पाहिजे. ज्यांना परवानग्या दिल्यात त्या रद्द केल्या पाहिजेत. लोकांचं तर स्पष्ट भूमिका आहे की काही केल्या इथं दारू विक्री चालू असता कामा नयेत. आणि अशी खारघरवासियांची इच्छा आहे या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे. तर पहिला प्रश्न होता, ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकात समाविष्ट झालं तर ती दारूबंदीचा निर्णय व्यपगत होतो का? आणि नसल्यास ती रद्द करणार का? म्हणजे जी दुकानात ज्यांना परवानगी दिली ती रद्द करणार का? दुसरं, तातडीनं जर तसं करता येत नसेल तर या संदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यासाठी कलेक्टरला शासन आदेश देणार का? खारघरवासियांची जी भूमिका आहे दारूबंदीची त्याला शासन पाठिंबा देणार का? की सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. त्यांच्याकडे हे खातं आहे आणि त्यांचा रोखठोक स्वभाव हा महाराष्ट्राला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रशांत ठाकूरांचे बरेच टर्म झालेले आहेत. आता त्यांनी एक काय प्रश्न विचारला की ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं तर ग्रामपंचायतीची नियमावली वेगळी असते. ग्रामपंचायतीचे रस्ते, ग्रामपंचायतीचं एकंदरीत तो प्लॅन, नगरपंचायत झाली की नॉर्म्स बदलतात, नगरपालिका झाली की अजून नॉर्म्स बदलतात आणि महानगरपालिका झाली तर अजून नॉर्म्स बदलतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये रस्ते आपण मोठे टाकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकतो, त्याच्यामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना कुठल्याही प्रकारची असुविधा तिथं राहू नये. दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, क्रीडांगण असेल, तुमचं उद्यान असेल, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता घरं असतील, अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. त्याच्यामुळं सभागृहांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, ग्रामपंचायत असताना ठराव झाला, नंतर जी महानगरपालिका झाली म्हणून तेच कंटिन्यू महानगरपालिकेत होईल असं अजिबात होत नाही. हे पहिल्यांदा सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये साधारण पहिल्यांदा ही ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं. आज अंदाजे पनवेल महानगरपालिकेमधली लोकसंख्या 15 लाखच्या दरम्यान साधारण प्रशांत असेल आणि त्याच्यामध्ये खारघरची लोकसंख्या अंदाजे 4 ते 5 लाख आहे. इतकं मोठ्या प्रमाणावर तिथं नागरीकरण झालंय, बाहेरचे लोक आलेत, वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेत. ज्यावेळेस मोठे मोठे हॉटेल येतात अध्यक्ष महोदय, त्यावेळेस त्या हॉटेलला बाबा 5 स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत, 4 स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत, 7 स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत, ह्याची एक नियमावली आहे. ते पहिल्यापासूनच देशामध्ये सगळीकडे त्या बाबतीमध्ये लागू आहे. तसे आपल्या पण राज्यामध्ये लागू आहे. आता या सन्माननीय प्रशांतजींचं म्हणणं असं आहे की आम्ही ठराव करतो म्हणून ते बंद करा. अध्यक्ष महोदय, मागे ह्याच सभागृहामध्ये काही सन्माननीय आपल्याला आठवत असेल, मागे आपण एका जिल्ह्यामध्ये, मी त्या जिल्ह्याचं नाव पण घेत नाही, जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली. नंतर मागे सरकारमध्ये आम्ही असताना आपण पण त्यावेळेस सगळेजण त्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेस ती दारूबंदी उठवली. कारण सर्वे केला, दारूबंदी केल्यानंतर छोटी छोटी मुलं बाहेरच्या बाजूनी शाळेतली ते बाटल्या तिकडनं जिथं दारू विक्री व्हायची तिथनं घ्यायचे, दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणायचे आणि ते विकायचे. त्याच्यातनं एक सर्वे असा पुढे आला की याच्यातनं मुलांनाच एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय मिळाला आणि मुलं त्याच्यातनं पैसे कमवायला लागले आणि म्हणून आपण ती दारूबंदी उठवली. दारूबंदी आणि काहींनी तर तिथं आमदार खासदार आम्हाला निवडून द्या, आम्ही निवडून आल्यावर आम्ही दारूबंदी उठू आणि ते खासदार झाले, आमदार झाली. वस्तुस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये.
पण त्या खोलात मी जात नाही. आता प्रशांतजी ठाकूर साहेबांचं म्हणणं त्यांनी अनेकदा ही लक्षवेधी आणली. यांनी आता जे काही मुद्दे उपस्थित केले, बाबा एक तिथं विदेशी मद्य किरकोळ विक्री शॉप आहे. मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची की 1900 जवळपास 72 पासून आपण कधी पण नवीन दुकानं महाराष्ट्रामध्ये दिलेली नाही. पण साधारण बाकीच्या राज्यांमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये तर दरवर्षी 3% दुकानं जास्तीची देत राहतात. आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करत नाही. मात्र काहींना एखाद्या ठिकाणी दारूचं दुकान असेल पूर्वीच्या काळामध्ये दिलेलं आणि त्याचं स्थलांतर करायचं असेल तर त्याला मात्र राज्य सरकार नियमाप्रमाणे परवानगी देतं. ज्या काही गोष्टी असतात, बाबा तिथून शाळा किती लांब असली पाहिजे, इतर काही गोष्टी किती लांब असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये ते बसत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला परवानगी त्या बाबतीमध्ये दिली जाते. आणि तिथं रेस्टॉरंट बार सुरू झालेले ते म्हणतात ते बरोबर FL3ची. पण त्यांनी सांगताना असं सांगितलं की बाबा ते तिथं त्यांना रेस्टॉरंट बारला परवानगी दिलेली असली तरी ते तिथं वेगळे काही गोष्टी करतायत, दारू म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करतायत असं काही सांगितलंय. त्याच्याबद्दल एक्साईजचे लोकांना पाठवलं जाईल, तिथं स्क्वॉड पाठवलं जाईल अचानक आणि ते तपासलं जाईल किंवा कलेक्टरला पण त्याच्याबद्दलची माहिती किंवा आमचे SP पण तिथं असतात त्यांच्याकडनं पण ती माहिती ही निश्चितपणे घेतली जाईल. पण हे जो काही आमच्या प्रशांतजींचा आग्रह आहे की आम्ही महानगरपालिकेने ठराव केला तर लगेच तुम्ही दारूबंदी करा, वास्तविक महानगरपालिकेला पूर्णपणे अशा प्रकारचा ठराव करण्याचा अधिकार कुठे दिलेला नाहीये. त्याच्यामध्ये काही आपण प्रोसिजर केलेली आहे. साधारण किती महिलांनी मागणी करायची, मग तालुक्याचं ठिकाण असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, जिल्ह्याचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे, महानगरपालिकेचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होते. आणि पूर्णपणे दारूबंदी केली तर असाही एक अनुभव आला. मी दारूबंदी म्हणजे दारू सुरू करायचं समर्थन करतोय असं कृपा करून सभागृहातल्या कुणी सन्माननीय सदस्यांनी ध्यानामध्ये म्हणजे असं मानू नये. पण दारूबंदी एखाद्या भागात पूर्ण असली, आज देशामध्ये पण काही काही राज्यामध्ये दारूबंदी आहे, परंतु तिथून वेगळ्या मार्गाने एवढी मोठ्या प्रमाणावर दारू पुरवली जाते, हातभट्ट्या तिथं वाढल्या जातात, मग त्याच्यातनं वेगवेगळे प्रकार होतात, त्याच्यातून कधी कधी मनुष्यहानी त्या बाबतीमध्ये होती. अशा प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पण महाराष्ट्रात काही भागामध्ये तशा प्रकारे घडलेल्या आहेत. ह्या गोष्टी घडू नये. दारू तर कोणी पिऊ नये ह्याच मताचं आम्ही लोक आहोत, परंतु आपण म्हणून चालत नाही, कारण प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. आणि त्याच्यामुळं जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमाच्या अधीन राहून ते त्या गोष्टीचा वापर करत असतील तर त्याला कुठलं बंधन त्या बाबतीमध्ये नाहीये. ही पण गोष्ट मैं सभागृहाला लक्ष्यामध्ये आणून देऊ इच्छितो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.